2 कप मेथी स्वच्छ निवडून घेऊन तिला एकदम बारीक कापून घ्यावे। तर यामध्ये 2 कप गव्हाचं पीठ, पाव कप बेसन, हिरवी मिरची, आलं, लसूण याला ठेचून घ्यायचं आहे। कोथिंबीर, धने जिरे पावडर, हळद, ओवा, पांढरं तीळ, लाल मिरची पावडर, चवीपुरतं मीठ घालून याला चांगलं एकजीव करून यामध्ये अर्धा कप दही घालायचे आणि याला चांगलं मिक्स करून यामध्ये लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यावे। यावर तेल घेऊन एकसारखं मळून 10 मिनिटांसाठी मुरत ठेवू। 10 मिनिटांनी याला चांगलं पुन्हा मळून याच्यातील एक गोळा घेऊन पिठीमध्ये घोळवून याला पातळ असं लाटून घेऊ। पराठे जमतील तेवढे पातळ लाटून घ्यावेत। याप्रमाणे मी सर्व पराठे लाटून घेतले। तवा गरम झाला की आवडीप्रमाणे तेल किंवा तूप लावून याला हाय फ्लेमवर भाजून घ्यावे। खूप उलटपलट न करता फक्त एकदा दोनदा उलटून घ्यावे। पराठे 2 ते 3 दिवस अगदी सॉफ्ट